एके न्यूज में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज के मुख्य समाचार। एलू में एडवोकेट विष्णु ढोले मुस्लिम समाज की मांगों को लेकर अमर उपोषण तहसील कार्यालय और उप विभागीय कार्यालय में निवेदन देते समय महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान के प्रदेश संगठक अहमद अंसारी और शेख अजहर के साथ रईस कुरैशी, मुस्तफा अंसारी, मिर्जा वजाहत बेग, सुलेमान खान, सैयद सलमान, इफ्तिखार। आज दिनांक 8/7/2024 सोमवार या रोजी पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लावटी सर व पाथरी तहसीलचे तहसीलदार श्री हंदेश्वर यांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीनं निवेदन देण्यात आले आहे की आमचे जे ॲडव्होकेट विष्णू ढोले साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद सेलू यांच्यासमोर त्यांचं आमरण उपोषण चालू आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या आहे मुस्लिमांना आरक्षण 10% आरक्षण देण्यात यावे। इससे पहले और कभी निवेदन कॉपी दिए हैं? याच्या अगोदर आम्ही 2005 पासून आम्ही संघर्ष चालू आहे आमचा, पण आजपर्यंत आम्हाला मुस्लिम समाजाला न्याय देण्यात आलेला आरक्षण देण्यात आलेलं नाही आणि मुस्लिम समाजाला न्याय देण्यात आलेला नाही। मुस्लिम समाज हा मागासलेला समाज आहे। सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रापासून हे वंचित राहिलेलं आहे। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे आम्हाला शैक्षणिक आरक्षण 10% व नोकरीत शैक्षणिक 10% आरक्षण देण्यात यावे व रंगनाथ मिश्र आयोग व मुहम्मद रहमान कमिटी यांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी। या मागणी आम्ही देण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी शैलेश लावटी सर व पाथरीचे तहसीलदार श्री हंदेश्वर यांना आम्ही निवेदन सादर केलेले आहे। एकदा आमच्या ॲडव्होकेट विष्णू ढोले साहेब हे आमरण उपोषणासाठी सेलूला तालुका सेलू जिल्हा परभणी येथे बसलेले आहे। यांचा महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान तर्फे आम्हाला जाहीर पाठिंबा देतो व आमच्या मागणीला त्वरित ह्या 2 दिवसात दखल घेण्यात यावी व शासन प्रशासन यांच्यावर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। महाराष्ट्र मुस्लिम युवक शेख अजहर शेख रफीक, महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान प्रदेश सहसचिव। आज पाथरी येथे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पाथरी, तहसीलदार पाथरी यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात ॲडव्होकेट विष्णू ढोले हे 4 तारखेपासून आमरण उपोषण करत आहेत, ज्याची आज सद्यस्थिती आहे की तेथे कोणी दखल घेतलेली नाही। मुस्लिम समाज हा आधीच मागास समाज आहे। 2014 साली काँग्रेस सरकारनं मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं होतं। त्यानंतर काँग्रेस सरकार पडली, बीजेपी सत्तेत आली। बीजेपी सरकारनं मुस्लिम समाजासाठी जे उपाययोजना होत्या काँग्रेसनं दिलेलं आरक्षण हे रद्द करण्यात आलं। तर आमची मागणी आहे जे मुस्लिम समाजाला आरक्षण भेटलेलं आहे 10% मुस्लिम समाजाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि ॲडव्होकेट विष्णू ढोले यांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आमचा पाठिंबा देत आहोत। त्यांची घ्यावी आणि त्यांचं उपोषणापासून त्यांना प्रवृत्त करून त्यांच्या मागण्या पूर्ण करावा अशी आम्ही शासनाला एक विनंती करीत आहोत। ढोले हे उपोषणाला बसले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आज पाथरी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। सैयद कासिम कुरैशी, आज हम एसडीएम ऑफिस को आए और अपने मुस्लिम आरक्षण के माध्यम से समझो निवेदन दिए। मुस्लिम आरक्षण मिलना चाहिए। 2014 में भी कुछ लोगों ने निवेदन दिए थे, लेकिन कुछ अमलबजावनी हुई नहीं। और इसके बाद आज हमारे एडवोकेट विष्णु ढोले साहब सेलू को उपोषण कर रहे हैं, आमरण उपोषण। इनको हम आज पाठिंबा देने वाले हैं और सरकार ने मुस्लिम के तरफ भी थोड़ा ध्यान करना से हमारी विनंती है कि हमारे मांगों को पूरा करे, नहीं तो हम आंदोलन करेंगे। हाँ, लोकशाही मार्गाना सीएम ऑफिस को जाएंगे, धरना करेंगे, त्रि आंदोलन करेंगे। तुरंत शासन ने लेने चाहिए।